नमस्कार मंडळी. मैदानं भरपूर चालू आहेत. त्यात मैदानात प्रत्येक आपण म्हणू गुलालाचा मानकरी होणारा प्रत्येक मैदानात पतंग आणि 21 जानेवारी बैलाचा वाढदिवससुद्धा आहे. तर मालक आहेत, नाव सांगा तुमचं. दत्ता शिंदे पाटकळ. दत्ता शिंदे पाटकळ. बरं, कुठलं पाटकळ आहे नक्की? सातारच्या. होय. कुठून आणलेला आहे पतंग? काय तो बिदालावरून घेतलेला. बिदालवरून? बिदाल आपलं दहिवडी बिदाल. होय. बरं, कधीची खरेदी आहे म्हणजे किती वर्ष झाली? ही आता ही 2 वर्ष झाली पूर्ण झाली, 3रं वर्ष लागलं. होय. खरेदी किंमत किती याची? 3,07,000 रुपयाला घेतलेला. 3,07,000 बंदीच्या काळात घेतलेला? बंदी म्हणजे 15 दिवस चालूचा निकाल नुसता जार यायचं चाललेलं, त्या पिरियड मध्ये दुसरा खंड होता. होय. किती घेतलेत त्यानं आतापर्यंत पारितोषिक? आता तसं काय ही म्हणजे मानलेलं नाहीत किंवा काय नाही, पण भरपूर आहेत प्रत्येक मैदानात. एखादं मैदान फेल नाही तर हायच, म्हणजे बोलायलाच बैल कायमच आहे. बर, कुठनं पळतो कुठनं हा बैल? खांशी कोणती? तसं खरा खान त्याचा उजवीचाच. बर. डावीनं पहिला आम्ही आणल्या दोन्ही खांदी पळवतो बाहेरनं, पण आता एकच खांदी पळवतो. होय. उजवी खान, उजवा खान बाहेरून आतून. बर. अजून ह्याचं एक वैशिष्ट्य आहे की हा म्हणजे बैल असा आपल्या अशी शरीरानं वगैरे आटोपशीरच बैल आहे. हो, बारीक बैल एकदम. होय. अजून काय शरीर वैशिष्ट्य काय सांगाल? शरीर त्याचं एकदम लहान आहे, बारीक आहे आणि बैल लय दिवस टिकून पळणार. पाक वय जरी झालं ना तर ही हाई स्पीड कमी नाही होणार. कशामुळे? त्याची उंची बिंची काय, त्याचं इथभर सुद्धा गुडघ्याच्या खाली पाय नाहीत, त्यामुळे त्याचा कुठलाही सांधा ही म्हणजे वय झालं म्हणून कमी येणार नाही बैल पळायला. उंचीला एकदम कमी आहे, गुडघे खाली एकदम हे. बरोबर. आणि बैल जिथले मापातच आहे ना. आटोपशीर बैल असल्यामुळं त्याचा पळण्याचा कार्यकाल कसा ह्यो आवरवाडीचा टिकला. त्याच्यात ह्याच्यात काय बदलच नाही, त्या पद्धतीचा बैल आहे. एवढीच. मित्रांनो, आपण बाहुल्या हा बैल घेतलेला संजय पैलवान आवरवाडी यांचा हिंद केसरी बाहुल्या, तसाच आहे ते शरीर वगैरे. बरं, आता सांगा की कुठं कुठं राहिलाय हा गुलाला? 1 नंबर किती घेतले ते सांगा पहिले. 1 नंबर त्याचे 8-9 आहेत. कुठं कुठं? लिमचं 1 नंबर आहे, तिकडं पुणे जिथले 2 आहेत. कुठलं? विंगचे नाही, तिथं 1 आहे. परत गेल्या वर्षी आता शिरगाव यागावचा 1 नंबर आहे, केंजळचा 1 नंबर आहे, परत पुणे तिथला 1 नंबर आहे, परत शिरगाव यागाव भुंचीतलं तिथला 1 नंबर आहे, परत पेडगावमध्ये 2 नंबर आहे त्याचा, कदमवाडीत 2 नंबर आहे, पुशेगावमध्ये 10 नंबर पाठीनं सेमी काढला, कडनं बाहेरनं फायनल राहिला. या वर्षी पुशेगावच्या गुलालाचा मानकरी. हो, पुशेगावच्या. बर. आता म्हणजे प्रत्येक ठिकाणी आहे, मी जसं प्रस्तावनेत सांगितलं की प्रत्येक ठिकाणात गुलालात असतो. एखादा दुसरं मैदान परवा 15 तारखेला पण ह्याच्यात अंगापूरमध्ये 3 नंबर केलाय. बर बर. आता ह्याचं वैशिष्ट्य अजून एक येईल, हे हा बैल म्हणजे अजून टिकून पळतोय. किती वर्ष तुम्ही घेतल्याच्या अगोदर किती वर्ष पळत होता? त्यांच्याकडे लहानपणापासूनच पळत होता. बंदच्या काळात बिनजोडी शर्यती करायची तेव्हा लहानपणीच म्हणजे आदत मध्येच तो पळत होता त्यांच्याकडे. तुम्ही कधी बघितलेला का पळताना? तरडपच्या मैदानात आलेला पळायला बंदच्या काळात. तिथं बघितल्यानंतर आमचा यावर झाला, तिथंच घेतला बैल आम्ही. होय. कारण जुना एक आमचा पतंग ह्याच धाटीचा होता, तो एक आमच्याकडे 11 वर्षी टिकून बैल पळाला. तो डावी खांदी पळत होता. बर. तो पण असंच लय दिवस टिकून पळाला आमचा बैल. ह्याच शरीराचा बैल होता. तुम्ही काय करता? तो मिठाई हंस आहे, दुकान आहे मिठाई. कुठे? नाही, यात्रेत, प्रत्येक यात्रेत दुकान. यात्रेत म्हणजे ठिकठिकाणी आपलं आता पाली यात्रेत मोठं दुकान आहे आमचं मिठाईचं. बरं. सगळ्या जेवढं आपल्या जिल्ह्यात यात्रा आहेत तेवढं सगळीकडे दुकान असतं. कुशेगाव, पाली, मसवड. काय मोस्टली म्हणजे यात्रेतलं जी भरतात गोड पदार्थ तेच ना? हां हां, पेढे जिलेबी वगैरे. किती वर्ष करताय हा व्यवसाय? मी करतोय की वयाच्या तरी 10 वर्षापासून. हा ना. हे बैलगाड्याचा नाद कसा? हे लहानपणापासूनच आहे. मी 3री शाळा आहे माझी. शाळेतनं हे झाल्यापासून बैलाचा छंद मला पहिल्यापासून. माझा मिठाई व्यवसायामध्ये मी आहे, पण पहिल्यापासून मला बैलाची आवडच आहे. मी लहान असतानाच 10 वर्ष असल्यापासूनच मी बैल घेतलेला आहे. साधारणपणे हा बैल इकडंच पळाला आहे का बिनजोडला बी पळालेला आहे? बिनजोडला आपण कवा नेला नाही. विचार आहे का नाही याचा? नाही तसं काय ना. बिनजोडचं काय वादविवादाचा प्रश्न असते, त्यामुळे बिनजोडचं लक्षच नसते आपलं. बरं, इथं कसं बघताय तुम्ही आत्ताच्या गाड्या म्हणजे राहतोय हा फायनलला, कसं काय आता ते सगळ्यांत प्रश्न ती मला विचारायला लावला. असं बैल आहे का नाही, आपण कवा पळताना आपण 1 नंबरच्या बैलावर अजून पळतच नाही, 2 नंबरच्या बैलावर बरंच पळतो शक्यतो, म्हणजे आहेच.
तरी पण आपण गुलाला 100% असतो. म्हणजे आपण त्याची बाजू सांभाळून तो कडनं येऊ आतून येऊ ते साईड तो सोडतच नाही. आपण बैलांना नंबर द्यायला नको 1 2 3 म्हणजे थोडं त्याच्या तोला मोला आता किंवा कमी जर पळणार असेल तर त्याच्याबरोबर पळतो. पण आता प्रश्न वायदीचा येतो, कसं काय वायदीचा काय विषय आहे नक्की? आम्ही बी घेतला होता वायदी होतो, आम्ही बी आता काय वायदी घेत नाही असं नाही, आले तर वायदी बी घेतो. वायदी घेता तुम्ही? तो घेतो. होय, का हो घेता वायदी? आपणच देतोय, आपला तर काय खर्च, आपण काय मोठी माणसं आहे एवढी. बरं एकदम सामान्य एकदम बारीक बैलाला बैल द्यायचं म्हणलं तरी खर्च तर निघत नाही. बरं प्रत्येकाची अपेक्षा असते मला मोठ्या बैलावर पळायचे. बरं त्यावेळेला गटाला समजा मार खाल्ला तर आपल्याला माघारी द्यावं लागतं. आपण मर्जीनं बैल गेला तर पुढचाच माणूस आपल्याला खर्च कमीत कमी गाडीचा देतो ना. बरं आता तुम्ही थेट सांगताय वायदी घेतो, पण कधी अशी मागणी होत असेल की समजा बैल पळत नसेल समोरचा आणि वायदीची रक्कम मोठी असेल तर तरी देता बैल? नाही, शक्यतो आपण बैल असल्यावर कशाला वायदी घेतोय. पण आम्ही पण हे बैल ज्या वेळेला घेतला ना त्यावेळेला आम्ही सुद्धा लोकांना वायदी दिली. आता काही पलीकडे वासरू आमचं पाठीमाग 2 वासरू आहेत, पतंग दिसता. ते बारका पतंग. आम्ही आता त्याला 2-3 मैदान पळवतोय ना, तर आम्ही त्याला वायदी देऊनच पळवतोय. वायदी देऊन पळवतोय म्हणजे दुसऱ्याला वायदी द्यावी लागते ना आम्हाला. आता तसं कोण बैलच देत नाही ना आम्हाला. मग कसं बंद करायचं वायदी? सगळी म्हणते ते बैलगाडा शेतात त्यामुळे बदनाम करते ते वायदी. बैलच देत नाही. आता जर आपण म्हटलं का आमच्या वासराला एखाद्याला बैल द्या तर समोरचा माणूस म्हणतो पैरे झाले, असं झालंय तसं झालंय, म्हणजे पाळणारच नाही. आपण 2 पैसे देतो बाबा तुला खर्च देतो म्हणल्यानंतर माणूस तयार होतो. आज सामान्य माणूसाच्या घरी जर चांगला बैल असेल तर त्याची परिस्थिती नाही ना 5,000 रुपये घालून अड्डे द्यायची. ते काय म्हणतो मोकळं जाऊन 5,000 रुपये घालवण्यात मजा नाही ना, असा विषय येतो ना. होय, म्हणून घेतात तुम्ही माहिती. ती बाजू मित्रांनो सांगितली. किती जण आहेत तुमच्या बरोबर? टीम मेंबर किती असते? तर 25-30 जण असते. होय, त्यांचा बी खर्च आला? खर्चच नाही काय, सगळे एकत्र होऊन पळवतो आम्ही. काय म्हणजे वायदीच पूर्ण घेतो ह्यातला भाग नाही. बैलाला बैल भेटला तर आम्ही कशा वायदी घेतो. बरं, एखाद्याला बैल पाहिजे असेल तर त्यानं काय करावं? तुमच्याकडे समजा पायरा पाहिजे पतंग, तर काय तुम्ही बघता पैर देताना? काय बैल पळत असला कुठे शर्त राहत असला कडनं पळत असेल तर कसं आहे, 3 फेऱ्यात एक तरी फेरा कडनं पळावाच लागतो. गट सेमी फायनलला 3 फेऱ्यात एक तर फेरा तुम्ही कडनं पळल त्यावेळेला तुम्ही वर गुलाला जाऊ शकता. प्रत्येक वेळेला मध्ये पळेल असं नाही ना. बरोबर. त्यामुळे शक्यतो कडचा बैल असल्यानंतर शक्यतो गाडी गुलालात राहते. पैरा करतानाच आपण कडचा बैल घालून पैरा केला तर कुठल्याही बाजूला तर काळजी वाटत नाही ना बाबा, तेवढीच गाडी आतून जेवढी पळणार तेवढीच बाहेर पळणार आहे. त्यामुळे वाटत नाही काय. कुठल्या जातीत येतो पतंग? तसं गावठीच बैल. हो ना. आणि आता दाताला कसं आहे? 6 दाते झालं. 6 दाते आहे? 6 दाते. बरं, आता तर पळतोय म्हणजे आता ही अशी आपण जात म्हणू की टिकून पळणारी जात आहे, चांगला जीन्स असणारी. तर कधी भविष्यात पैदास वगैरे काय करण्याचा विचार? आता तर नाही विचार त्याचा, कारण मार्का बैल आहे आणि त्यामुळे आम्ही ते शक्यतो आता तर काय विचारच नाही त्याचा. पुढं भविष्यात. बरं, तुमचं अजून एक टीम मेंबर आहेत, त्यांना भेटूया आणि थोड्या गप्पा मारूया पतंग बद्दल. टीम मेंबर आहेत पतंगचे, काय करता पतंग बरोबर? सुट्टी मेकर आहे मी. होय, कसं आहे त्याची पाळण्याची स्टाईल कशी आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत? बैल खालपासून जेवढा पळतो तेवढाच वर पळतो. सुट्टीला एकच माणूस लागतो. शांत आहे तसा? शांत आहे, मूर्खीला धरून सोडायचा, येसनीला बी नाही. होय, दावणील बी एकदम शांत आहे. हो, शांत शांत. मैदानात आणि घरी काय फरक जाणवतो तुम्हाला? कसं आहे, घरी बैल जरा हे असतो, पण मैदानात आल्यावर बैल कसं आता पळायला आलूया, गाडीत भरली की त्याला लगेच कळतं की आज गुलाल केला की बैल लगेच वळखतो. क्या ना. होय, मैदानात आलं तर विश्रांती वगैरे घेतो असं ऐकून आहे. बैल असा आहे की बैल गाडीतनं खाली उतरावला मॅग ठोकून देत नाही, लगेच 2 मिनिटात बसणार. ह्या कशी एकदा बसणार, त्या कशी एकदा बसणार. ज्या पद्धतीनं घोडा लोळतो ना त्या पद्धतीनं बैल अंग मोकळं करतो, लोळत असतो. हां, लोळतो. वा. अजून काय सांगाल ह्याचं पळण्याचं वैशिष्ट्य? आता एवढ्या वर्ष तुम्ही गाडी बघताय. पळण्याचं वैशिष्ट्य म्हणजे बैल मजबूत आहे, पाय बी मजबूत असल्यामुळे बैल कडनं जेवढा येईल तेवढा बैल स्पीड लावतो. आणि कुठल्या रानात चांगला पळतो असं तुमचं? कटनाच्या बी रानाला पळतो, मातीच्या बी रानाला पळतो बैल. आता इथून पुढे तर मातीच्या रानाला बैल लय पळतो. बरोबर. जशी जेवढी ताप पडेल ना उन्हाची तेवढा बैल असा गती लावत जातो. बरं. ठीक आहे. आता अजून एक प्रश्न, तुम्ही म्हणताय की आटोपशीर आहे त्याच्यानंतर मातीच्या रानात पळतो, पण असं काय आहे का, म्हणजे तुम्ही सांगितलं आता ह्याच्यात जसं जसं ऊन पडेल तसा बैल चांगला पळतो, पण अजून किती दिवसातनं वगैरे पळावता ह्या जोडीला? काय कसं आहे? नाही, आम्ही बैल 4थ्या दिवशी बाहेर काढतो. 1-3 दिवस बैलाला गॅप देतो, 4थ्या दिवशी बैल बाहेर काढतो. बरं मित्रांनो, अजून टीम मेंबर आहेत त्यांच्याकडे जाऊया, दत्ता शिंदे यांच्याकडं, आणि अजून काय गोष्टी जाणूया.
बरं, आता आपण ही सगळी जी चर्चा करतोय तर कसं आहे, बैलगाड्यात आता घेतोय पारितोषिक, तर पारितोषिकाची विभागणी कशी होती ती सांगावीत नवीन पोरांना कळलं. विभागणी कशी होती? समजा 1 लाख रुपये बक्षीस घेतलं तर विभागणी कशी होती त्याची? आपल्या बैलाबरोबर बैलातून आपले का काय ड्रायव्हरचे पैसे देऊन काय राहतील ते दोन्ही मालक निम्मी वाटून घेतात. एक तसे असेल तर प्रेमानं बाबा ह्या वेळेचं तुम्हाला पुढच्या वेळेला तुम्हाला देऊ असं होतं ना. ड्रायव्हरला किती द्यावे लागतं? ड्रायव्हरला काय ठरलं ते आपलं प्रेमानं दोघाचं असेल ते. तरी किती टक्के असतं? टक्केवारीवर आम्ही अजून केव्हा दिलेच नाहीत पैसे. ड्रायव्हर मागेल तेवढे आपण पैसे देतोच, कारण नेहमीचे ड्रायव्हर असतात. बरं, ड्रायव्हरची आपल्याला प्रत्येक वेळेला गरज असते, बरं. त्यामुळे ड्रायव्हरला नाराज करून चालतच नाही. कोण ड्रायव्हर असतं? नाही शक्यतो ह्या बैलाला आम्ही भरपूर ड्रायव्हर आणतात गाडी. बरं. ड्रायव्हर आणली, बाह्या ड्रायव्हरनं, पिपल ड्रायव्हरनं. ह्याचं वैशिष्ट्य काय येतं म्हणजे आता त्यांनी सांगितलं दावणीला शांत वगैरे, पण गुण कुठले आहेत असे प्रामुख्याने की हा त्यामुळे वेगळा ठरतो पतंग? तुमच्याकडे बाकी बी बैल आहेत? बरोबर की गुण चांगले आहेत. घरी त्याचा एक तसा भाऊ चांगला आहे. तो आमच्या घरात आमच्या अजिबात बायका माणसाला कोणाला मारत नाही, अजिबात नाही. दुसरा आम्हाला सगळ्याला मारतो बैल, व्यवस्थित घेऊन देत नाही. पण आमच्या मंडळीला अजिबात मारत नाही. एका कासऱ्या म्हणलं तरी मंडळी सोडून इकडे तिकडे बांधते, किंवा दुह्याचं म्हणलं तर घरातली उभी असल्यानंतर धुवून देतो. नाही तर असं आम्हाला काय अंगाला हात लावून देत नाही, तो धुवून वगैरे देत नाही. घरात बायका माणसाला अजिबात मारत नाही. दुसरी गोष्ट ती चांगला, दावणीला अजिबात त्रास कुठलाच नाही त्याचा. पुढं कसं नियोजन बघताय? नाही चांगलं. पुढं कसं भविष्य कसं पाहताय पतंगचं? नाही चांगलं भविष्य चांगलं. कडे पण बैल पाळणार आहे, शेवटपर्यंत बैल पाळणार. त्याला ज्या दिवशी आपण थांबील तेव्हाच थांबणार आहे बैल. भाऊ बास आता बास. पण काय वेळेत असं असेल की तसा आपण मग शरीराचा उल्लेख केला, असं शरीर आहे. पण काय आपण म्हणतो म्हणजे जे बैलगाडीतील अशा मनोधारणा आहेत की गळवण नसावी, गळवंडे, पण ह्याला तर गळवंड आहे बरं. माझ्याकडे पहिल्यापासून मी जसं नाद करतोय ना, असे माझ्या दावणीच्या बैलांना गळवंडी आहेत. आणि गळवंड आणि पाळण्याचा काय फरक येत नाही. म्हणजे गळवंड ही नॅचरली बैलाला असावीच. बिगर म्हणजे कमी गळवंड असले की माणूस काय म्हणतो गोठ्या दिसतो, पण गळवंड असल्याशिवाय शोभा पण नाही बैलांना. बैल ह्यो बैलच शेवट. पण अंगभूत गुण आहे, पळणं चांगलं आहे. पण बैला उंची कमी आहे मापातले, त्यामुळे टिकून बैल पाळणार भरपूर दिवस. आणि बैल कडकडीपणा नाही. झुपाय गेलं तशी एकदम शांत. आता इथंच झुपाय घेतला ना तरी शांत, खाली मांडायला म्हणजे स्वतःचा हाल करून बैल घेत नाही का पूर्णपणे. वा. तळबीळ चांगला बैलाला, मांडायचा त्रास नाही, खाली दुसऱ्या बैलाला सांभाळून देणार पूर्णपणे. बरं, तुमचं पूर्ण नाव आणि एकदा ॲड्रेस सांगा. माझं नाव दत्ता शिंदे पाटकळ, सातारा शेजारी 2 किलोमीटरवर गाव आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, हा होता पतंग. पुशे गावातही फायनलला होता आणि खूप साऱ्या मैदानात गुलालात असतो. मग आपण म्हणू गुलालात राहणारा पतंग. तर ह्यांच्या पुढच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा. नाव पतंग आहे, पतंगाप्रमाणे उंच उडत जाऊ त्याच्या कर्तृत्वानं. तुम्हाला पुढच्या प्रवासाला शुभेच्छा.